कशी दिसते? बरी आहे ना? हे बघा, नाच बघा, माझे कानातले बघा, माझे केस बघा, माझी नऊवारी बघा, माझी बांगड्या बघा. हो, खूप राग आला आहे मला की का असं तुम्ही मला एवढं आतमध्ये टाकलं आणि शो नंबर 1 झाला आणि तुम्ही असंच मला बाहेर काढलं. माझे फॅन किती रागवले. बिग बॉस तुम्ही का मला जिंकवत नाहीये? तर सांगणार अरे तुला जिंकवलं की मग तुला परत बोलू शकणार नाहीये. दिसला ग बाई दिसला. राकेश बापट मला बघून हसला ग बाई हसला. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. बिग बॉस मराठी 6च्या घरात जी सगळ्यात जास्त धिंगाणा घालते अशी राखी सावंत माझ्यासोबत आहे. राखी कशी आहे? कशी दिसते? बरी आहे ना? हे बघा, नाच बघा, माझे कानातले बघा, माझे केस बघा, माझी नऊवारी बघा, माझी बांगड्या बघा. इतकी सुंदर दिसतेस. पण मला आता हे सांग की दरवेळेस तू बिग बॉसच्या घरात जाते, कधीतरी असं वाटतं की यार यावेळेस मला आता जिंकायचं, कधीतरी ट्रॉफी घेऊन याविषयी वाटतं? कधी कधी असं वाटतं बिग बॉसचा गळाच दाबून राखू मी, पण तो गळा नाही ना, त्यांचा डोळाच आहे. तर डोळ्यात त्यांचं म्हणजे आय ड्रॉप टाकणार मी. का मला हे लोक ट्रॉफी जिंकवत नाही? मला माहीत नाही. मी एकदा विचारलं, बिग बॉस तुम्ही का मला जिंकवत नाही आहे? तर सांगणार अरे तुला जिंकवलं की मग तुला परत बोलू शकणार नाही आहे. आमची TRP खाली गेली, सगळे झोपले की मग तुझीच गरज लागणार आहे. मग काय तुम्ही मला असं यूज करून घेतात? एखाद्या वेळी ट्रॉफी द्या. वरती निघून गेले मग काय होणार? पण मला सांग की आम्ही बघितलंय की याआधी काही सीझनमध्ये जेव्हा तू हिंदी बिग बॉसमध्ये जाते, मराठी बिग बॉसमध्ये जाते, तेव्हा ना तू कॅशबॅक घेऊन बाहेर येते. पण आता तेही नाही घेऊन आली आहेस, तर यावेळेस खूप लवकर घराबाहेर आली असं वाटतं? हो, खूप राग आला आहे मला की का असं तुम्ही मला एवढं आतमध्ये टाकलं आणि शो नंबर 1 झाला आणि तुम्ही असंच मला बाहेर काढलं. माझे फॅन किती रागवले. तुझ्याचमुळे नंबर 1 शो होतो. किती मी राडा केला आहे, काय काय केलं. लोकांना असं वाटतं की बाई कोण करतं असं. पाणी फेकलं, पीठ फेकलं, काय काय. म्हणजे विशालवर तर मिरच्या पावडर, हळद, जिरा पावडर, तोंडावर पाणी, प्राजक्तावर पीठ, अंडे फोडले, काय काय राडा नाही केलं. शिवा घाललाय. पण मला सांग, तुला एखादी गोष्ट करायला खूप मजा येते, ती कोणती आली की यावेळेस तू हे केलंस तर तुला खूप मजा आली ते करून? असं कोणती गोष्ट? मला हे राडे करायला खूप आवडतं. म्हणजे बिग बॉसमध्ये असं पर्सनल घरी तर मी एकदम शांतच असते, पण असं रियालिटी शोमध्ये मला हे राडे करायला, भांडायला आवडतं. लोकांना सतवायला असं आवडतं की यांच्या तोंडावरच अंडे फोडू, पाणी टाकू ह्यांच्यावर यांच्या डोक्यावर पुरी तळू. मला असं करायला खूप आवडतं. Yes, पण मी आज तुझ्यासाठी एक गेम आणला आणि मला सांगायचं की तू कोणाला हे टॅग देणार आहे. या घरात इन्सिक्युअर कोण आहे आणि का? दीपाली. का? जेव्हा मी आतमध्ये गेले त्याला असं वाटलं की राकेश बाबड माझ्याजवळ होता एकदम, आणि ती इतकी इन्सिक्युअर झाली की राकेशला असं पटवून माझ्यापेक्षा लांब केलं आणि त्याचं ब्रेन वॉश करून माझं जे नातं होतं राकेश बरोबर ते तोडायला लावलं. अटेन्शन सीकर कोण आहे? मीच आहे. का ग? मला आवडतं. ओके, जेलस कोण आहे? मीच आहे. जल्लस मीच आहे. पण तुझ्या गेमवर कोण जेलस झालं असं घरात वाटतं? हे सगळेच होते जल्लस माझ्यावर. अरे ही कशी मस्त गेम खेळते, आम्ही तर दिसणारच नाही. अरे मी एवढं म्हणजे राडा करत होती, त्यात तुमचे रिॲक्शन तर होणारच आहे ना. येस, कॅमेऱ्यासमोर फेक कोण आहे? तसं काय नाही, भरपूर सगळेच फेकच होते. कॅमेरावाला विशाल फेक आहे, तन्वी, अनुश्री, रुचिता सगळेच फेकच होते ना. गुड असं कोण आहे, म्हणजे गुड इमेज कोण दाखवतो फक्त शोसाठी, असं खूप चांगलं राहतं असं कोण आहे? राकेश बापट. तो शोसाठीच चांगला राहतो. तसंच मी बघितलं. बाहेर तर मी त्याला कधी असं बघितलं नाही आहे. आता बाहेर आली, आता मला कळेल का बाहेर कसा आहे तो. ओव्हर रिॲक्ट कोण करतं या घरात? ससा. का? संस्कृती खूपच अशी ओव्हर ॲक्ट करायची. या घरचा शेफ कोण आहे, म्हणजे मास्टर शेफ असं विचारलं कोण छान जेवण? राखी सावंत. काय काय बनवलं या घरात जे सगळ्यांना आवडतं? अंडा बिर्याणी, मटन बिर्याणी, कुठलीही भाजी द्या, खीर, गाजरचा हलवा, दुधीचा हलवा. या घरावर कमी ट्रस्ट तू कोणावर ठेवलास? मी कधी रियालिटी शोमध्ये जाते, मी कोणावर ट्रस्ट करत नाही. कारण मी इतकं सहन केलं आहे, किती मित्र असू द्या ते लवकरच शत्रू होतात. कारण मी नाते बनवायला बिग बॉस हाऊसमध्ये मी कधीच जात नाही.
पण फर्स्ट टाईम 16 सीझनमधून फर्स्ट टाईम माझं नातं झालं आहे राकेश बापड बरोबर. मला प्रेम झालं आहे. आय लव्ह यू प्यार करू छू झाला मला प्रेम झाला. पण आता मला सांग की फेक कोण आहे या गेमसाठी? फेक तर सगळेच होते ना. सगळं खोटं, सगळे लोक खोटं सांगत नाही ना मी खरं होतं खरं होतं. आणि फ्रेंडशिप कोणी फक्त फ्रेंडशिप गेमसाठी केली असं कोण आहे? ही रेवा आणि तन्वी. रेवा आणि तन्वीला खूप यूज केलं आहे. धोकेबाज कोण आहे? धोकेबाज तर तेवढं मला माहीत नाही. मी माझ्या गेमवर फोकस होतो. इरिटेटिंग कोण आहे या घरात? धोकेबाज तर तन्वीच होती. राकेश बापड पण होता, कारण राकेश बापटनी प्रायोरिटी दीपालीला केलं, तन्वीला सोडलं, बहिणीला सोडलं. हो, पण इरिटेटिंग कोण वाटलं तुला या घरात? इरिटेटिंग रेवा. खूप इरिटेटिंग. खूप इरिटेटिंग वाटली मला, कारण ते जास्त बोलते ना म्हणून. डबल ढोलकी कोण आहे? अनुश्री. रडूबाई. रडूबाई दीपाली. शातीर कोण आहे? राखी सावंत. कामचोर. अनुश्री. चुगलीखोर. अनुश्री. डॉमिनेटिव्ह. राकेश बापट. भित्र. भित्र दीपाली. ऑलराऊंडर. राखी सावंत. हे साधं कोण आहे? साधं 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 विशाल. विशाल साधा आहे? माझ्यासाठी हो, दुसऱ्यांसाठी नाही. चोर कोण आहे? प्रभू. लेट. छोटा. लेट करत. राकेश बापट. मास्टर माइंड कोण आहे? भरपूर लोक आहेत. विशाल आहे, राखी सावंत आहे, राकेश बापट, गेम तन्वी. गेम मेकर कोण आहे? विशाल. विनर कोण होईल काय वाटतं तुला? तन्वी 100%. आणि टॉप मी शब्द दिला. टॉप 3 विशाल, राकेश बापट, तन्वी. राखीचं फेवरेट कोण होतं या घरात? माझा एकच राजहंस राकेश बापट. येस, पण आता या घराबाहेर आल्यावर तुमची मैत्री किती छान होती. हे बघा, घराबाहेर आलो, मला नाही माहीत, आम्ही लोक भेटणार बोलणार. मी त्याला सांगितलंय, त्याने मला इतकं मन तोडलंय आतमध्ये की मी तुला भाव नाही दिला. मला मी राखी सावंत आहे, मला कोणी भाव देणार एवढे मी वाट बघत नाही. मी माझं भाव बरोबर काढून घेते. 36 येतात आणि 36 जातात. तुला मी प्रेम केलंय, कळतं का राकेश बापट? नाटकं नको माझ्यासमोर. चल ये माझ्या पाठी. पण राखे, तू या घरात खूप छान छान लुक केलेत. मला सांग की एक कॉम्प्लिमेंट राकेशने तुला कोणत्या लुकसाठी दिली आणि काय कॉम्प्लिमेंट होती ती? अरे, त्यांनी माझी आयब्रो मी खूप डार्क करायची, आता लाईट करायला लावलंय. मी आज नऊवारी साडी घातली, त्याला आवडतं म्हणून मी नऊवारी साडी. पण खरं तर खूप छान दिसते नऊवारी साडीत. तू कोणी लुक केलाय हा तुझा क्रिएट? ही माझी आहे स्वीट हार्ट. ये ना. थँक्यू सो मच. ज्वेलरी, नऊवारी वगैरे, सहावारी ते घेऊन आले. काय तुमचं बॅनरचं नाव? नाविन्यास. नाविन्याज. पण ताई, किती वेळात हा लुक राखीसाठी तुम्ही क्रिएट केला आणि किती मेहनत घेतली? आम्ही गुढीपाडव्यासाठी त्यांच्यासाठी पहिला लुक केला होता आणि इतक्या छान दिसल्या होत्या. आम्हाला इतके सारे त्याच्याबद्दलचे कमेंट्स आले होते आणि खरंच कालचा कॉल हा आमच्यासाठी एक सरप्राईज कॉल होता आणि डेफिनेटली एक 2 ते 3 तासामध्ये आम्ही हे सगळं काही जुळवून आणलेलं आहे. वा, म्हणजे रात्रीतनं हे सगळं जुळून आणलं तुम्ही. पण राखी, तुला किती आवडला हा लुक? मला आवडला खूपच. राकेशला असं लुक खूप आवडतं म्हणून मी हे लुक केलं. येस, पण मला सांग, मराठमोळं या लुकमध्ये तुला काय काय सगळ्यात जास्त आवडतं? नथ आवडते आणि हे कानातले बघा किती छान. वेणी बघा, मी दुसऱ्या पद्धतीने वेणी घातली आहे. लोक पाठीमागे असे, ही माझी स्टाईल. फ्युजन सांगतात, फ्युजन महाराष्ट्रीयन लुक. हे बघा, माझा हे बेल्ट हे छान आहे ना. खूप छान आहे. पण मला सांगा, राखीसाठी लुक जेव्हा क्रिएट करायचं हे तुम्हाला कळालं तर काय विचार तुम्ही डोक्यात ठेवला? पहिली ते धडधड होती की जेव्हा पहिल्यांदा करायचं होतं त्यावेळेला तो कसा होईल, त्यांना कितपत आवडेल. आणि ज्या वेळेला ती साडी आणि ह्याचं लुक व्हायरल झाले, आम्हाला प्रचंड आवडलं होतं आणि ते कळत होतं त्यांच्या वावरण्यातून की इझी टू वेअर आहे. त्याच्यामुळे त्यांनी पण ते छान
कॅरी केली होती. त्यामुळे आत्ताची करताना अजून मजा आली की त्यांना अजून काय आवडेल, काय नवीन नवीन पद्धतीची ज्वेलरी आपण करू शकतो. ती बघता ही सगळी हँडमेड ज्वेलरी आहे आणि ती पण अक्षरशः रात्री बनवलेली आहे आणि आज सकाळी आम्ही घेऊन आलेलो आहोत. आणि ही आता परवा माझं बिग बॉस फिनालेमध्ये डान्स आहे, तर ती जरीची साडी बनवा, सिम्पल बनवू नका, एकदम छान ना, एकदम लावणी करणार आहे, तर खूपच छान, एकदम जरीवरी वगैरे, एकदम बॉर्डर वगैरे छान तसं बनवा. पण तुला किती आवडला हा लुक? ब्लाऊज आहे ना, मला ते साऊथ इंडियन स्टाईल सारखं आवडतं, असं पफ वगैरे असतात ना तसं. नक्की करूयात आपण. हो. म्हणजे राखीला ताई इतका मस्त बनवणार मला. इतका लुक आवडला की तिने आधीच सांगितलं की फिनालेसाठी पण तुम्हीच तिचा लुक क्रिएट करायचा आहे. थँक्यू सो मच राखी, आणि अशी सुंदर राहा आणि आमचं एंटरटेन करत राहा, आणि थँक्यू. थँक्यू. पण मला ते रेड आणि व्हाईट घे, बॉर्डर मस्त छान, एकदम हेवी बॉर्डर असतं ना पाठीमागून, आणि व्हाईट साडी छान दिसणार, एकदम संध्या दिसायला पाहिजे, संध्या दिसला ग बाई दिसला. राकेश बापट मला बघून हसला ग बाई हसला. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.